नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. बघा, मागील काही भागांमध्ये मी तुम्हाला श्री क्षेत्र माहूरगड निवासिनी रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी माता व कोल्हापूरची महालक्ष्मी माता यांबद्दल सांगितले होते. तसेच हे 3.5 शक्तिपीठांपैकी 3 पूर्ण पीठही होते. त्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठाची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. श्री क्षेत्र वणी येथील सप्तशृंगी माता ही महाराष्ट्राची महत्वाचं शक्तिपीठ आहे व या देवीला महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ ही आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेत हे देवस्थान वसलेले आहे. तसेच महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने या डोंगरावर तपसाधनेसाठी वास्तव्य केले होते असे म्हणले जाते व हनुमंतरायाने ज्यावेळेस द्रोणागिरी पर्वत घेऊन चालले होते त्यावेळेस त्यातला काही भाग इथे या ठिकाणी पडला होता असेही म्हटले जाते. सप्तशृंगी मातेला जाण्यासाठी 510 पायऱ्या आहेत व शाबरी विद्येची सुरुवातही याच गडावरून झाली होती. सप्तशृंगी मातेचे अर्धपीठ का तर सती मातेचे अर्ध अंग इथे पडल्या कारणे हे पीठ अर्धपीठ असे मानले जाते व सप्तशृंगी मातेचे माहेर हे खानदेश आहे व श्री क्षेत्र खर्ची आश्रम एरंडोल हे देवीचे माहेर व अवतारस्थळ ही मानले जाते. अशाच प्रकारे श्री क्षेत्र महालक्ष्मी माता, श्री क्षेत्र तुळजाभवानी माता, श्री क्षेत्र रेणुका माता व श्री सप्तशृंगी माता हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ आहेत. माहिती आवडल्यास आदिमाया आदिशक्ती चॅनलला नक्कीच फॉलो करा.